नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर. नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत दिंडोरी तालुका पत्रकार संघाची जनरल बैठक संपन्न झाली आहे. मागील वर्षाचा कामाचा लेखाजोखा हा आज बैठकीत माजी तालुकाध्यक्ष भगवान गायकवाड यांनी मांडल्यानंतर नवीन कार्यकारिणीसाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण जोशी यांनी विलास ढाकणे यांचं नाव सूचित केल्यानंतर त्यांच्या नावाला ज्येष्ठ पत्रकार अशोक निकम यांनी अनुमोदन देऊन अध्यक्षपदासाठी विलास ढाकणे यांची निवड सर्वांमध्ये बिनविरोध पार पडली आहे. या नूतन कार्यकारिणीत जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षांच्या परवानगीनुसार यावर्षी नूतन कार्यकारिणीत 2 उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. दिंडोरी तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे. दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघ कार्यकारिणी जाहीर. तालुकाध्यक्ष श्री विलास ढाकणे, उपाध्यक्ष श्री महेश ठुबे, उपाध्यक्ष श्री शामराव बाबा सोनवणे, कार्याध्यक्ष श्री दुर्गेश दायमा, सहकार्याध्यक्ष श्री बाळासाहेब अस्वले, चिटणीस नामदेव पैठणे, सरचिटणीस श्री सुनील घुमरे, संघटक श्री रमाकांत शार्दूल, सहसंघटक श्री निलेश मौले, खजिनदार श्री खंडेराव बोराडे, जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर जाधव. ही कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर पत्रकार संघाची वाटचालीची पुढील दिशा माजी तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर संपन्न झाल्याची जाहीर करण्यात आले. तालुक्याची आज 25 डिसेंबर 2024 रोजी 3 वाजेच्या सुमारास पत्रकार संघाची निवड करण्यात आली. यावेळेस दिंडोरी तालुका माजी तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज पत्रकार संघाची निवड संपन्न झाली. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता स्वतः भगवान गायकवाड आहेत. सर, काय सांगाल, अध्यक्षपदी कोणाची निवड केली? आज पत्रकार संघाची बैठक झाली. बैठकीमध्ये सर्वानुमते सर्वांचा आग्रह अगोदर तर असा होता की आहे तीच कार्यकारिणी ठेवावी, मीच काम बघावं, परंतु मी स्वतःहून सांगितलं की नवीन लोकांना संधी द्यावी. हा विषय पुढे आल्यानंतर सर्वानुमते असं ठरलं की विलासराव ढाकणे यांना आपण यावेळेला संधी देऊया आणि वणी या मोठ्या शहराला कार्याध्यक्षपद देऊन त्या जागेवरही आपण सर्वानुमते पूर्ण कार्यकारिणी एकमताने निवड केली आहे. आणि यापुढे यापूर्वी जसं आपल्या पत्रकार संघाचं नावलौकिक होता, आज नावलौकिक या पुढच्या काळातही आपले सर्व पत्रकार सहकारी पार पाडतील आणि आपण एकजुटीने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. सर, आपण अध्यक्षपदी निवड झाली आपली. एकंदरीत सर्व ग्रामीण भागातल्या पत्रकारांची सुद्धा विनंती होती की जे ठराविक कार्यक्रम होतात त्यांना ते डावलले जातात. आता अध्यक्ष म्हणून तुम्ही काय करणार आहात? इथून पुढं दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जे अध्यक्ष माजी अध्यक्ष बोलले त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे पण हा पत्रकार संघ चालणार आहे. सगळी ज्येष्ठ मंडळी इथं त्या ज्येष्ठ मंडळीच्या सल्ल्यानेच सगळं चालणार आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये काही बदल होणार नाही. महत्वपूर्ण बैठक कार्यकारिणीची माजी अध्यक्ष भगवानराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जी पार पडली, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. प्रवीण जोशी, तिवारी साहेब, संदीप मुगल, इकडे पैठणे आणि बऱ्याच लोकांचे नाव अजून मला पाठवले, नाना, किशोर जाधव, ज्येष्ठ मंडळी, दुर्गेश दायमा, अनिल भाऊ, मामा, या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आणि मुख्य म्हणजे भगवानरावनी माझ्यावर विश्वास टाकला, हा फार महत्त्वाचा आहे. आणि या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आणि भविष्यात पत्रकार संघातर्फे चांगले चांगले उपक्रम आपण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या आपण राबू. आणि मला अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.